मूल झालं तर देवाला वाहीन असा नवस फेडण्यासाठी शांताबाई दिवेकर यांना त्यांच्या आई वडिलांनी मुरळी म्हणून सोडून दिलं. वयाच्या 10व्या वर्षी त्या घराबाहेर पडल्या. बरोबरच्या मुरळ्यांकडून शिकत शिकत जागरण गोंधळ घालायला शिकल्या. कोणी बोलावलं तर 2 पैसे हातात पडायचे. त्यातच बरोबरच्या सगळ्यांचं खाणं पिणं भागवायचं. नाहीतर मग वारी मागून खायची पाळी. गेली 40 वर्ष त्या हेच आयुष्य जगतायत, मुरळीचं कर्तव्य म्हणून. आई वडिलांची लेकरं वाचत नव्हती म्हणून आई वडिलांनी आपल्याला वेशात सोडलेलं. आपण स्वतः मनानं करू शकतो? नाही ना, असं होत. माझ्या आई वडिलांनी सोडलेले मला. सगळ्या भावांची लग्न झाल्यात, बहिणींची झाल्यात, तसं का मी एकटीच फक्त देवदास. यंदाच्या दुष्काळामुळे तर परिस्थिती आणखीनच बिकट झालीय. लय परिणाम झाले यावर्षी. कामच नाही. एका माणसाला 30, 40, 30, 35 हजार मिळतात. या वर्षी 20,000 सुद्धा मिळले नाही आम्हाला. ही प्रथा थांबवण्यासाठी शासनाकडून अनेक प्रयत्न झाले. 1934 मध्ये ब्रिटिशांच्या काळातच देवदासीची प्रथा बंद करणारा कायदा करण्यात आला. प्रकाश आवाडेंच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने मुरळींना रोजगार किंवा मानधन देण्याची तरतूद सुचवली. त्यांच्या पुढच्या पिढीला शिक्षण मिळावं अशी ही तरतूद सुचवली. 2006 मध्ये सरकारने पुन्हा नवा कायदा संमत केला. पण आजही या मुरळींचं आयुष्य मात्र जैसे थे आहे. देवदासी, जोगतिडी यांच्याप्रमाणेच वाघ्या मुरळी हे सुद्धा आपल्या समाजातलं एक वास्तव. देवदासींची प्रथा बंद करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न झाले, पण वाघ्या मुरळींची मात्र आजही उपेक्षा होताना दिसतीये. नकळता वयामध्ये या प्रथेमुळे जेजुरीत येऊन पडलेले अनेक जण आज या सगळ्यातनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. त्यांना गरज आहे आणि अपेक्षा आहे की शासनाने काहीतरी मदत करण्याची. यातून बाहेर पडण्याचा कुठलाच मार्ग सध्या त्यांना दिसत नाही. काय म्हणायचं, आपला आयुष्य गेला. आपला इथून पुढच्या पिढीचं चांगला आयुष्य जावा, की बाबा त्यांचं लग्न येऊ आता प्रपंच ह्याच्यामध्ये नको. आपली पुढची पिढी तरी या परंपरांच्या जुलमी जोखडातून बाहेर पडेल या आशेवर आज शांताबाईंसारख्या अनेक मुरळी जगतात. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह प्राची कुलकर्णी, IBN लोकमत, जेजुरी.